विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापतींचे अधिकार आता निश्चित केले जाणार आहेत। अधिकारांचं पुनर्विलोकन करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली। देशाच्या लोकसभा अध्यक्षांनी ही समिती नेमल्याची माहिती। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर समिती अध्यक्ष असतील तर नार्वेकरांच्या अध्यक्षतेखालील समिती लोकसभेला अहवाल सादर करणार आहे। पुणे महानगरपालिकेत भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची पुण्याच्या महापौरपदी तर रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे। काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नागपुरे यांचा पराभव पदावर आणि खरतर वाडेकर यांचा उपमहापौर पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महापौरांचं अभिनंदन केले। पाहूयात। पुण्यात महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध। महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज माघारी घेतल्यानं बिनविरोध निवड। अजित पवार, बाबा आढाव आणि सुरेश कलमाडी यांचं निधन झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती भाजपच्या गटनेत्यांनी केली होती। त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीला अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला। दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली म्हणून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतलेही। त्यानंतर भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी वर्णी लागली। भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा दीपक नागपुरे या महापौरपदी बिनविरोध निवडून आल्याची जिल्हाधिकारी आणि पीठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी घोषणा केली। चांगलं वाटतंय, नगरसेवक सुद्धा बिनविरोध झाले आणि आता महापौर सुद्धा बिनविरोध झाले। याचं श्रेय मी सगळ्यांना, माझ्या सोबतच्या सगळ्या नेत्यांना देते, जनतेला देते। तुम्ही सगळे पुणेकर आहात, त्यामुळे पुणेकरांना आता सध्या वाहतुकीची एक समस्या आहे, काही स्वच्छते संदर्भात एक समस्या आहे, त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे। 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे। भाजपच्या मंजुषा नागपुरे या तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या। त्या सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या। अशातच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रभागातील 3ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली होती। नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात। मंजुषा नागपुरे यांचे पती दीपक नागपुरे कट्टर हिंदुत्ववादी नेते आणि भाजपचे पदाधिकारी। नागपुरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 1999 साली पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। 2021 मध्ये ICFI विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन पदवी। एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत उच्च पदावर कार्यरत होत्या। कुटुंबियांच्या आग्रहामुळे त्यांचा नोकरी सोडून राजकारणात प्रवेश। भाजपच्या पुणे शहराच्या उपाध्यक्ष म्हणून 2024 पासून कार्यरत। भाजपने उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर यांना संधी दिली आहे। गेल्या टर्ममध्ये परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनीता वाडेकर या उपमहापौर होत्या। आता परशुराम वाडेकर हे उपमहापौर झाले। आंबेडकरी जनतेतील सगळ्या कार्यकर्त्याला आनंद आहे की नाही, चळवळीतल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, ती भाजपने ती संधी आम्हाला मिळवून दिली। त्याबद्दल मी फडणवीस साहेबांचे पुन्हा आभार आणि नक्की या पदाचा उपयोग पुणे शहरासाठी मी काम करेल, पूर्ण वेळ काम करेल। परशुराम वाडेकर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय, दलित चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून वाडेकर यांची ओळख। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयानंतर वाडेकर यांना संधी। पती पत्नी सलग उपमहापौरपदी निवड होण्याची पुणे मनपातील पहिलीच घटना। मंजुषा नागपुरे ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात तो भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे करतात। भाजपा हा मतदारसंघ जिंकण्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे। नागपुरे 2012 मध्ये सिंहगड रोडवरील आनंदनगर भागातून पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। त्यानंतर त्या सलग 3 वेळा निवडून आल्या।
त्यामुळेच या मतदारसंघातील भाजपचं प्रतिनिधित्व पक्क करण्यासाठी इथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रभागातील महापौर दिल्याची चर्चा आता पुण्याच्या राजकारणात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.